मित्रांनो, आजचा विषय लय खोल आहे म्हणून पृथ्वी गोल आहे. कसं आहे मंडळी, आज आहे ना आपल्या सासूरवाडीचा नाही मामाच तिकडचा आज शेवटचा दिवस. आपण निघलोय घराकडे. आपले मामा आले होते आपल्याला सोडायला. मामाला म्हणलं एवढे उदास नका हो, मी काय तुमचा जावई वगैरे होणार नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी तर बसची वाट बघत होतो, बस नाही आली म्हणून मला भेटलं एक दुधाचं टँक. आपल्याला काय कसं बी श्रामपूर पर्यंत जे साधन भेटलं त्याच्यात बसून जायचं होतं. हे भेटले आपल्या गवळी दादा. त्यांना म्हणलं भाऊ येऊ द्या मला श्रामपूर पर्यंत. मित्रांनो तुम्हाला सांगतो दुधच टँकर असं पळायचं रे बाप, निसा टाप घे. नेवासा फाट्याच्या मुलांनो कमेंट करून सांगा हे कॉलेज कोणचं आहे. तर मला तर काय माहित नाही बरं का, म्हणून म्हणलं तुम्हाला कमेंट करून सांगा आपलं कॉलेज कोणचं आहे. गवळी दादांना म्हणलं मी रील्स बनवतो आणि ब्लॉग बनवतो, तुमची रील काढली चालन का? बनवान राव म्हणे तुमची इंस्टाग्रामला टाका, मला कोलॅबोरेशन करा म्हणे. तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल. मी मागे त्यांची सिनेमॅटिक एक व्हिडिओ काढून टाकली. त्यांना आपला स्वभाव एवढा आवडला, त्यांनी आपल्याला डायरेक्ट दत्तनगर मध्ये सोडलं. दत्तनगर मध्ये सोडलं ना, आला आपल्या घरून फोन, येताना भाऊ ट्रॅप घेऊन ये म्हणे, टरबूजाला लय माशा त्रास देऊ राहिले. मित्रांनो ही एक पुडी आणि तो कप मला भेटला 60 रुपयाला. तुम्ही सांगा खरोखर कमेंट करून किती रुपयाला आहे तुमच्याकडे. आपल्याला घरी जायला गाडी नव्हती म्हणून केला विनू शेटला फोन. म्हणलं भाऊ मी आलोय दत्तनगर मध्ये, मला घ्यायली. आता या भाऊंचं चालू टॅमेट तोडायचं, ते काम धंदे सोडून माझ्यासाठी पळत आला. अरे म्हणलं भाऊ एकदा काम करून घ्यायचं, मी बसून राहिलो असतो इथं. खेडेगावातल्या पोरांचा नाद नाही करायचं. एका शब्दावर कुठं तुम्ही फोन करून बोलाव. रात्री सुद्धा येतील ते दुकानातले दादा आहे ना, ट्रॅपच्या वाट्या मोजत होते म्हणे. अरे गुतून बसा एकात एक म्हणून एवढ्या मोजून द्यावा लागते म्हणे तुम्हाला. मित्रांनो आपला विनू भाऊ एवढ्या लागून आपल्यासाठी घ्यायला आला. त्याला म्हणलं चल तुला वडा खाऊ घालतो. म्हणलं मी ऑर्डर मी देतो, फक्त पैसे तू दे, टेन्शन घेऊ नको. म्हणलं मी लय मोठ्या मनाचं. आम्ही साई कॉर्नरला दोघांनी वडा खाल्ला आणि निघलो आमच्या घराकडे वाकडी. मित्रांनो भेटू पुढच्या एपिसोड मध्ये. जय श्रीराम.